पुण्यातील हार्डास हार्ट केअरने आज देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतात विकसित झालेल्या पहिल्या स्वदेशी ट्रान्सकॅथेटर एज टू एज रिपेअर TER प्रणाली म्हणजेच मायकलिप वापरून रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. मायक्लिप नावाची जी डिव्हाइस आहे ती सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशनमध्ये वापरण्यात येते आणि ज्या वेळेस सर्जरी फार मोठा धोका पोज करू शकते किंवा वृद्धापकालात किंवा हृदय जर फार कमजोर झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये ओपन हार्ट सर्जरी मायट्रल रिगर्जिटेशन करता फार फार धोक्याची असू शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये मायक्लिप जी इझिली ॲक्सेसिबल आहे, टू सम एक्सटेंट अफोर्डेबल पण आहे, अशा परिस्थितीत मला असं वाटतं की मेरिलनी जे काही प्रयत्न केलेत ते अत्यंत वाखाणण्यासारखे आणि ही क्लिप फार सुलभ आणि फार सोप्या पद्धतीने वापरण्यात येते. ज्यावेळेस मायट्रल व्हॅल्व लीक व्हायला लागतो त्यावेळेस त्याचा ओव्हरऑल डायमीटर फार मोठा झालेला असतो. हा डायमीटर रिड्यूस करण्यासाठी त्या दोन झडपेचे जे लिफलेट्स असतात ते जर एकत्र करून क्लिप केले हा डायमीटर कमी होतो आणि लिकेज कमी होतं किंवा थांबतं. मी स्वतः साधारणतः एक 6 पेशंट्समध्ये झालेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे पेशंट साधारणतः वॉर्डमध्येच 12 तासानंतर चालायला लागतो आणि 24 तासानंतर किंवा 36 तासानंतर पेशंट घरी गेलेला असतो. वय ही एक अट झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी जर हृदय फार कमजोर असेल तर ते वयाच्या 45व्या वर्षी पण असू शकतं. पण साधारणतः मायट्रल रिगर्जिटेशन जर वयाच्या 65 किंवा 70च्या पुढे असेल आणि जर लिकेज खूप असेल तर अशा व्यक्तींनी मायक्लिपचा जरूर विचार करावा. या क्रांतिकारी तंत्रज्ञानाबद्दल हार्डास हार्ट केअरचे मुख्य इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुहास हरदास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भारतात सुमारे 1.5 लोक गंभीर MR ने ग्रस्त असून अशा रुग्णांसाठी ही तंत्रक्रांती नवजीवन देणारी ठरणार आहे.